नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। आखाडामध्ये आज आहे ऑपरेशन खासदार, सगळ्यात मोठं असं स्टिंग ऑपरेशन संपूर्ण देशभरामध्ये करण्यात आलेलं। हे स्टिंग ऑपरेशन घेऊन आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत। स्वतंत्र भारतातलं सगळ्यात मोठं असं हे स्टिंग ऑपरेशन आहे। देशातले 18 खासदार या स्टिंग ऑपरेशन मध्ये कैद झालेले आहेत। महाराष्ट्रातले खासदार रामदास तडस हे देखील या स्टिंग ऑपरेशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। निवडणुकीसाठी काळ्या पैशांचा सर्रासपणे वापर केला जातो अशी कबुली या खासदारांनी दिलेली आहे। स्टिंग मध्ये सापडलेले सर्वाधिक खासदार हे भाजपचे आहेत। हे विशेष स्वतंत्र भारतातलं सगळ्यात मोठं स्टिंग ऑपरेशन फक्त भाजपच नाही तर काँग्रेस आहे, आप आहे, सगळे राजदापासून तर सगळ्याच पक्षांचे खासदार यामध्ये आहेत। सगळ्यात मोठं असं स्टिंग ऑपरेशन टीव्ही 9 समूहाने केलेलं आहे। ही नावं तुम्ही या ठिकाणी पाहताय। पप्पू यादव राजद, साधू सिंग आप, बहादुर सिंग कोहली भाजप, उदित राज भाजप, रामदास तडस भाजप, महाराष्ट्रातले नागेंद्र पटेल सपा, MK राघवस, रामचंद्र पासवान लोजपा, म्हणजे सगळ्या पक्षाचे खासदार या स्टिंग ऑपरेशन मध्ये आपल्याला सापडलेले आहेत। काय कबुली देत आहेत ते या स्टिंग ऑपरेशन मध्ये ते देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे, त्यांच्याच भाषेत त्यांच्याच आवाजामध्ये। आणि सचित्र अशी ही स्टिंग ऑपरेशन असणार आहे, ज्यावरून तुम्हाला स्पष्ट होईल की हे खासदार नेमकं म्हणतायत काय। आजच्या या आखाडामध्ये सगळ्यात मोठं असे स्टिंग ऑपरेशन असणार आहे, ऑपरेशन खासदार। पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत 21 खासदारांचं स्टिंग ऑपरेशन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। तेव्हा हमाम में सब नंगे हे आम्हाला इथे दिसलेलं आहे। भाजपच्या खासदारांनी तर मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी देखील काळा पैसा वापरला गेला हे अगदी उघडपणे सांगितलेलं आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील खासदार महोदय रामदास तडस यांचं एक दुसरं स्टिंग ऑपरेशन आहे। 25 कोटी खर्च करण्याची भाषा ते करतायत। पहा काय आहे या स्टिंग ऑपरेशन मध्ये। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वात मोठा आणि खळबळजनक खुलासा। निवडणूक आयोगाची झोप उडवणारा स्पेशल रिपोर्ट। एक दोन नाही तब्बल 21 खासदारांचा पर्दाफाश। दिल्ली पासून महाराष्ट्रापर्यंत, बिहार पासून गुजरात पर्यंत भाजप, काँग्रेस, आप, समाजवादी पार्टीसह अनेक पक्षांचा बुरखा फाटला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा सुद्धा काळ्या पैशाच्या जोरावरच। लाने के लिए हर विधानसभा में तुम आपके 10-10 लाख रुपए दिए थे। अमित शहांच्या रॅलीमध्येही काळ्या पैशाचाच बोलबाला। मत खरेदी करण्यासाठी लाख 2 लाख नाही 2-2 कोटी रुपये वाटतात। कैद में भी होता है, दारू भी होता है, खाना होता है, गाड़ी होता है। गाड़ी कितना आ जाता है पर्टिकुलर डिपेंड करता है, फ्लक्चुएट करता है। 70 लाखांच्या बदल्यात 8-8 कोटी रुपयांचा खुल्लम खुल्ला खेळ। जो है आपको एक सपोर्ट के तौर पर अराउंड 1 करोड़ रुपीस हम आपको प्रोवाइड करवाएंगे कैश में। प्रथमच 1-2 नाही 21 खासदारांचं स्टिंग ऑपरेशन। प्रामाणिक करदात्यांना जबरदस्त झटका देणारा रिपोर्ट। एमएलए का चुनाव लड़ा था तो एम्बुलेंस खरीदी, उसमें एक मरीज लगा वैसे ही 4-5 डॉक्टर टाके में उसको रखे तुम्ही कर भरता, नेते काळ्या पैशात खेळतात। प्रत्येक मतदाराला मतदान करण्यापूर्वी जरूर विचार करावा लागेल। 6 करोड़ रुपए हैं, आपको यहाँ कैसे प्रोवाइड करवाएंगे? हो जाएगा, यही आप घर पे यही तो दे दें आपको, या फिर कोई सदर माध्यम से घर पे आपको। निवडणूक आयोगाला अधिक जागरूक राहावं लागेल। टीव्ही चॅनलच्या इतिहासातलं सर्वसमावेशक सर्वात मोठं स्टिंग ऑपरेशन, ऑपरेशन खासदार। पंतप्रधान नरेंद्र मोदी काळ्या पैशाच्या विरोधामध्ये मोहीम चालवतायत। मात्र अशात भाजपचे खासदार सुद्धा निवडणुकीसाठी कसा काळा पैसा वापरला जातो, पैसा येतो कुठून या संदर्भात सांगतायत। मी या सगळ्या संदर्भात रामदास तडस काय बोलतायत, त्यांचं काय स्टिंग ऑपरेशन आम्ही केलं ते तुम्हाला सांगणारच आहे, दाखवणार आहे। मात्र या चर्चेमध्ये सहभागी आहेत काँग्रेसचे नेते हरिभाऊ राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरे,
त्यानंतर वकील आणि कायदेतज्ञ ऍडव्होकेट मिलिंद पवार आपल्या सोबत आहेत आणि आपचे प्रवक्ते धनंजय शिंदे आपल्या सोबत आहेत। भाजपच्या सगळ्या प्रवक्त्यांना आम्ही फोन केला, भाजपची खुर्ची आम्ही या ठिकाणी रिकामी ठेवलेली आहे। भाजपचे विश्वास पाठक असोत किंवा मग केशव उपाध्याय असोत, त्यांचं मीडिया सेल असो, माधव भंडारी असोत आणि खासदार अमर साबळे असोत, या सगळ्यांशी आम्ही संपर्क साधला। सुरुवातीला अमर साबळेंनी येण्यास तयार झाले, मात्र यामध्ये भाजपचे खासदार देखील आहेत असं कळल्यानंतर त्यांनी आपल्याला काहीतरी काम आहे, आपल्याला कुठल्या तरी लग्नाला जायचं असं सांगून इथे येणं टाळलेलं आहे। भाजपकडून कोणीही या संदर्भात चर्चा करायला यायला तयार नाहीयेत। आता नेमकं स्टिंग ऑपरेशन काय आहे ते मी तुम्हाला सांगते। तर निवडणुकाच्या संहितेचा कसा फज्जा उडवला जातो, पैशांची कशी हेराफेरी होते, कोट्यवधी रुपये पाण्यासारखे कसे खर्च केले जातात, खासदार महोदय कोट्यवधींच्या खर्चाची कबुली कशी देतात, हे सगळं काही या TV9च्या स्टिंग मध्ये कैद झालेलं आहे। पाहूयात भाजपचे वर्ध्याचे खासदार आणि आताचे उमेदवार देखील तडस या स्टिंग मध्ये नेमकं कसे अडकले। बेसिकली आपको जो भी इलेक्शन टाइम होता है उस समय का कोई फंड की नीड्स होती है, बड़ो दुनिया भर के एक्सपेंसेस है, ऊपर से इसमें तो एक्सपेंसेस और ज़्यादा मतलब इलेक्शंस और ज़्यादा कॉस्टली हो गए हैं। तो हम जो है आपको एक सपोर्ट के तौर पर अराउंड 8 करोड़ रुपीज़ हम आपको प्रोवाइड करवा देंगे, बड़ी कैश मिलेगा सर। और दूसरा सर कि मतलब अब थोड़ा हमें ना एक्चुअली आपका एक एस्टिमेट समझना था बेसिकली कि कितना तक किस तरह कुछ कई सारे एक्सपेंसेस ऐसे होते हैं जो हम खुद भी बियर कर सकते हैं, मतलब उसको कैश के फॉर्म में ना देके हम लोग डायरेक्ट बियर कर दे उसको। इलेक्शंस में आपको कितना खर्चा हो जाता है आपका, ये हमारा जो 25 करोड़ रुपये हो जाता है। मतलब लास्ट टाइम कितना हो गया था, लास्ट ऐसे कैसे लोगों ने लगाया था पैसा। नहीं वही मैं कह रहा था, वो लोगों ने पैसा लगाया, लेकिन अभी दूसरा टाइम खर्चा आएगा, अभी तो खर्चे चालू हो गया हमारा शुरू। हाँ अब तो शुरू हो गया। निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्च करण्यासाठी एक निवडणूक आयोगानं मर्यादा घालून दिलेली आहे। ती मर्यादा आहे 70 लाखाची। मात्र इथे रामदास तडस यांचं नाव यासाठी घेते कारण ते महाराष्ट्रातले आहेत, त्यांचं हे दुसरं असं स्टिंग ऑपरेशन आहे। यापूर्वी देखील अशा स्टिंग ऑपरेशन मध्ये ते अडकलेले आहेत आणि त्यांनी हे स्टिंग ऑपरेशन खोटं आहे असं म्हटलं नाही, मात्र यामध्ये जे काही बोलले त्यानंतर त्यांनी उडवाउडवीची अशी उत्तरं दिलेली आहेत आणि त्यामुळेच रामदास तडस जे काही म्हणाले ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं। या चर्चेमध्ये आपल्याबरोबर नीलमताई देखील आहेत, कारण भाजपचे कोणीच गेस्ट यामध्ये नाहीत, मात्र त्यांचा मित्र पक्ष आहे। नीलमताई, तुमचा मित्र पक्ष आहे, रामदास तडस म्हणतात 2014ला मी जवळपास 10 कोटी खर्च केले, आता 2019ला मी 25 कोटी खर्च करणार आहे। नाही, मी याच्यावर काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही, यासाठी की रामदास तडस तुमच्या प्रतिनिधीशी ते बोललेले आहेत असं तुम्ही म्हणताय, तर त्याप्रमाणे त्याची काळजी काय त्यांचं म्हणणं आहे रामदास तडसांचं, ते त्याच्यावर आलं असतं तर ते चांगलं होईल। हे पहा, कुठल्याही कोर्टाच्या प्रोसिजरमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण आरोपी म्हणतो तर त्यावेळेला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी त्याला दिली जाते। आता आजच त्यांचं म्हणणं समोर न आलेलं असताना त्याच्यावरती एकतर्फी भाष्य करणं म्हणजे ट्रायल बाय मीडिया होईल। तुम्हाला तो अधिकार आहे करायचा, कारण माझ्याशी जे बोलतेस ते ओपन जातं एअरवरती। नक्कीच नीलमताई, मात्र आज तुम्ही एवढी वर्ष राजकारणामध्ये आहात, निवडणुकीमध्ये साधारण किती पैसा खर्च केला जातो तुम्हालाही माहितीये। एक रामदास तडस भाजपचे आहेत हे तुम्ही विसरून जा, मात्र अशा प्रकारे उमेदवार इतका मोठा खर्च करतात, काळा पैसा स्वीकारायची ही तयारी ठेवतात, यावर तुमचं काय मत आहे? मुळामध्ये काय झालेलं आहे की जरी नोटबंदी झाली असली तरी सुद्धा निवडणूक आयोगाचे जे काही खर्चाच्या मर्यादा दाखवतात, हे आवाज घुमतोय पण मी तसंच बोलते, आवाजाला फार होम होते। तर एक तर पहिलं म्हणजे नेहमीच आमदारांचं आणि खासदारांचं कायम म्हणणं आहे की ज्याच्याबद्दल जनतेला अजिबात सहानुभूती नाहीये, कारण जनतेला असं वाटतं की निवडणुका ज्या आहेत त्या कमीत कमी पैशात झाल्या पाहिजेत। मी सुद्धा पाहिलेलं आहे की जो उमेदवार पैसे खर्च करू शकतो त्याबरोबर लोकप्रियताही महत्वाची असते। केवळ पैशांनी निवडणुका जिंकल्या असं होत नाही, कारण तिन्ही पक्ष काही प्रमाणात पैसे खर्च करत असतात, परंतु निवडणूक आयोगाची जी मर्यादा असते ती खर्चाची मर्यादा आणि प्रत्यक्षात होणारा खर्च याच्यामध्ये काही वेळेला तफावत होताना आपल्याला दिसून येते। आणि त्या प्रमाणामध्ये एक सूचना तुला लक्षात असेल, गेल्या वेळेला ज्या अनेक आमच्या पण राजकीय पक्षांनी सूचना केली होती की उमेदवारांचा काही एक खर्च
हा निवडणूक आयोगाने करावा, पण ती मान्य झाली नाही. निवडणूक आयोगाला ते शक्य नाहीये त्या गोष्टी करणं, आणि मग त्याचा परिणाम असा होतो की जेवढा काही मर्यादित खर्च झालेला आहे तो खर्च आणि त्याच्या पलीकडे काही होणारा खर्च, असे दोन्ही खर्च झालेले आपल्याला दिसून येतात, की जी अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे. परंतु काही खर्च जसा त्या उमेदवारांनी केलेला असतो तसा काही नगण्य खर्च जनतेने पण केलेला असतो. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला तो उमेदवार स्वतःचे काळा पैसा काढतो अशातला भाग नाहीये. काही खर्च पक्षही करत असतो, आणि त्यातल्या त्यात म्हणून निवडणूक साधेपणाने आणि मर्यादेत राहून आणि पैशाची उधळपट्टी न करता करावी या मताची मी आहे. जे नक्कीच. याच्या मात्र तसं- पलीकडे नक्कीच काय नीरजताई. काय मात्र- प्रकार होतात. बरोबर, ते होत नाही, तसं होत नाही. एका रॅलीसाठी, एका सभेसाठी किती पैसा खर्च केला जातो हे तर अरे बाळा, रामदास आवाज तडस घुमतोय. यांनी, सांगा. हे पूर्ण हिशेबच या सगळ्याचा दिलेला आहे. नवाब भाई आपल्या सोबत आहेत. नवाब भाई, राष्ट्रवादीचा तर कोणी खासदार यामध्ये दिसत नाही, मात्र भाजप पासून, आप पासून, राजद पासून, काँग्रेस पासून, सपा पासून सगळेच यामध्ये आहेत. या 21 खासदारामध्ये सगळे पक्ष आहेत. असं नाही की आम्ही एकाच पक्षाला कोणाला टार्गेट करतो, तर 21 खासदार यामध्ये आहेत आणि ते देखील सर्व याचाही आवाज पक्षांचे आहेत. कमी- नवाब भाई, एवढा मोठा खर्च होतो निवडणुकीमध्ये, 25 कोटी. बघा निखिला, याच्यात तुमचे जे इस्टिंग करणारे रिपोर्टर आहे अंडर कव्हर, ते त्यांना सांगताय की आम्ही पैसे द्यायला तयार आहोत आणि हे पैसे कसं खर्च करायचं. मग पैशाच्या लालचमध्ये थोडा म्हणजे ते आकडे सांगताय का, एक प्रश्न हा आहे. दुसरा असा आहे की जी मर्यादा 70 लाखाची आहे ती मर्यादा वाढवण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं होतं की हे पैसे जी मर्यादा आहे कमी आहे आणि पक्षाच्या नावाने खर्च वेगळे करून उमेदवारांना मदत करण्याची भूमिका राहते, त्यामुळे तर खर्चाची मर्यादा वाढवली पाहिजे हे सत्य आहे आणि ते आम्ही मागणी केली होती. आता या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने स्टिंग ऑपरेशन झालेले आहे, आता हे सत्य आहे, कुठे ना कुठे पैसे, दारू, वेगळ्या पद्धतीने उमेदवार निवडणुका लढत आहे आणि लोकांना, जनतेला पण हे माहीत आहे. निवडणूक आयोगाचे ऑब्झर्वर जे नेमण्यात आले येत आहे ते ऑब्झर्वर त्याच्यावर कुठेतरी वॉच करताय, पण व्यवस्थित ते वॉच होत नाही. आत्ता मला वाटतं 1000 कोटी रुपये संपूर्ण देशामध्ये गाड्यातून पकडण्यात आलेले, म्हणजे कुठेतरी काळा पैशाचा वापर होतेच, बरोबर, याला काळा कोणी पैसा नाकारू आहे. शकत नाही. पण आता जे स्टिंग ऑपरेशन मध्ये ज्यांचे चेहरे समोर आले, नावं समोर आली, त्याच्यावर निवडणूक आयोगाने तात्काळ नोटीस देऊन कारवाई सुरू केली पाहिजे. बरोबर, आमचंही तेच म्हणणं आहे नवाबाई की निवडणूक आयोगानं नोटीस देऊन कारवाई करावी किंवा मग पक्षानं या संदर्भात कारवाई करावी, इतर पक्षांनी तर मागणी करावी त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून. हरिभाऊ राठोड. निखिलाजी, प्रश्न असा आहे की जो स्टिंग ऑपरेशन नाही, झालं निश्चितपणे देशामध्ये आमची मागणी आहे की आणि निवडणूक 20-21 आयोगाने खासदारांना सीडीज आहे ते स्टिंग मागून केलंय. घेतलं पाहिजे आणि कारवाई सुरू केल्या पाहिजे. नक्कीच आम्ही ती सीडी नाही, देणार कारवाई, आहोत. हे बघा, कारवाई करणं वेगळी गोष्ट. प्रश्न असा आहे की ज्या स्टिंग ऑपरेशन मध्ये 21 खासदारांनी स्पष्टता दिली, सांगितलं की आम्ही करोडो रुपये खर्च करतो, हे स्पष्ट झाले आहे आणि सगळे भाजपचे खासदार आहे. त्यामुळे मैं खाऊंगा न खाणे दूंगा असं म्हणणारे, मी चौकीदार आहे म्हणणारे आता कुठे गेले, मी काळा पैसा आणणार म्हणणारे, दुनियाभराच्या काँग्रेसवर या लोकांनी आरोप केले, ते आता प्रत्यक्ष त्यांच्याकडे पैसा सापडतोय, प्रत्यक्ष कबुली देत आहेत ते की आम्ही एवढा पैसा खर्च करतो. आता कुठला स्टिंग हे जनतेसमोर आज कोणी आले नाही, या TV 9 मध्ये कोणी दिसत नाही बीजेपीचा, सगळे पळाले. आणि त्यामुळे हे स्पष्ट आहे की यांचा चेहरा उघडा झालाय, यांचं जे कारस्थान आहे आणि पैशाचं निखिलाजी एवढा वापर होतोय, एवढे भ्रष्टाचारी भ्रष्टाचार किती केला, उगीच त्यांना चोर म्हटलेलं नाहीये, चोर नाही महाचोर आहे ते. या लोकांनी एवढी चोरी केली आहे, एवढा पैसा यांच्याकडे. तुम्हाला सांगतो निखिलाजी, जी नोटबंदी होती त्या नोटबंदीमध्ये सुद्धा याने करोडो रुपये कॅश करून घेतलेले आहेत. बरं, हरिभाऊ राठोड, या सगळ्यात भाजपची नावं खूप जास्त दिसत आहेत, मात्र काँग्रेसचे खासदार आहेत, त्यांचे नाव तुम्हाला सांगते आणि त्यांचे स्ट्रिंग तुम्हाला दाखवते, त्यामुळे कुठला एक पक्ष यामध्ये नाही. तर ही जी वृत्ती आहे ना, त्यावर आम्हाला आघात करायचा आहे. नीलमताई, मी तुमच्याकडे येते. मात्र रामदास तडस यांचं हे स्टिंग ऑपरेशन आम्ही त्यांना दाखवलं आणि हे दाखवल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया घेतली, त्यावेळेला ते काय म्हणतायत ते देखील ऐका.
TV9च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रामदास तडस यांचा उल्लेख आलेला आहे. त्यांनी कबूल केलेला आहे स्टिंग ऑपरेशनमध्ये, मान्य केलेलं आहे की ब्लॅक मनी जो आहे तो निवडणुकीमध्ये वापर होतो आणि गेल्या 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 10 कोटी त्यांनी ब्लॅक मनी वापरला आणि या निवडणुकीत 25 कोटी वापरणार हे त्यांनी स्वतः स्टिंग ऑपरेशनमध्ये कबूल केलेलं आहे. सर, काय सांगणार तुम्ही? 2014 मध्ये मला एकही पैसा खर्च आला नाही. एकीकडे अमाप पैशावाले उभे होते आणि माझ्यासारखा सर्वसाधारण जो कार्यकर्त्याच्या भरोशावर लढत होता आणि जे काही वर्गणी लोकांनी जमा केली त्याच्यावर मी इलेक्शन लढलो. हे लोकांनाही माहीत आहे, जनतेला माहीत आहे, आमच्या सर्व कार्यकर्त्याला माहीत आहे. 10 कोटी रुपये आणायचेच कुठून? तुम्ही त्या स्टिंग ऑपरेशन मध्ये स्पष्टपणे ऐकायला येत आहे, दिसतंय व्हिज्युअली की तुम्ही मान्य केलेलं आहे की 10 कोटी खर्च झाले, या निवडणुकीमध्ये 25 कोटी खर्च होणार, तुम्ही मान्य केलेलं आहे. काय जशी चर्चा राहते, एखादी याच्यात आम्ही बसलो आणि खासदार लोक चर्चा करते का तुम्हाला किती खर्च आला, मी नेहमी सांगतो की मला खर्च येत नाही. मी इलेक्शन एवढे 8 डाव इलेक्शन लढलो, एकही पैसा मला कोणी निवडणुकीला खर्च आला नाही. ते मी आमदार खासदाराला सांगत असतो आणि ते म्हणत असते का आम्हाला एवढा तेवढा पैसा, तुम्हाला कसा नाही खर्च येत, हे चर्चा होती आमची. दुसरी काही चर्चा मान्य केलं त्यात की पार्टी फंड मधून 5 कोटी रुपये येतात, ते सगळं ब्लॅक मनी आहे, ते मान्य केलंय तुम्ही त्याच्यात? नाही, 5 कोटी देतच नाही. पक्ष आम्हाला 40 लाख रुपये देते, आमच्या खात्यात जमा करते आणि बाकी आम्ही पैसे लावतो. 30 लाख रुपये जे नियमाप्रमाणे बसते तेवढे आम्ही लावतो. तुम्ही त्या स्टिंग ऑपरेशन मध्ये स्पष्ट हिशोब दिलेला आहे की कशा कशावर खर्च होते, तो जवळपास 8 ते 10 कोटीचा खर्च आहे. ते राईचा पर्वत केला त्यांनी. बोलणारा अलग म्हणजे काय झालं का, अशी चर्चा होती, त्या चर्चेमध्ये हे असे करत होते. काँग्रेसचे खासदार मला असं सांगत होते का आम्हाला पैसा एवढा खर्च येते, मी म्हणत होतो का मला खर्च येत नाही. ती चर्चा होती. ती तुमच्याबद्दल बोलताय त्याच्यात? नाही, मी माझ्याबद्दल कधीच बोललो नाही. मी फक्त बोललो का मला 5 पैसे खर्च येत नाही. 2014 मध्ये 1 पैसा खर्च आला नाही. TV9च्या अंडर कव्हर टीमने जेव्हा तुम्हाला विचारलं की तुम्हाला 2 कोटी रुपये द्यायचे, तेव्हा तुम्ही मान्य केलं की संसदेचं स्टिकर लागेल, तुमची गाडी न्या म्हणून? नाही, पहिली गोष्ट तर माझी गाडीच नाही आहे संसदेमध्ये, माझी स्वतःची गाडीच नाही, त्याच्यामुळे गाडीच कुठून आणायची मी? बरं, एक शेवटचा प्रश्न, तुम्ही काय या निवडणुकीत किती खर्चाचं बजेट आहे आणि ब्लॅक मनीचा वापर होतो का? म्हणजे काळ्या पैशाच्या विरोधात भाजप आहे असं म्हटलं जातं, ब्लॅक मनीच्या विरोधात बोलतायत आणि तुम्ही मान्य केलं तुमच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये की ब्लॅक मनीचा वापर होतो? भारतीय जनता पक्षा जो खालच्या लेवल पासून म्हणजे खालच्या ग्रामीण भागापासून कार्यकर्ते आहे आणि भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्याच्या भरोशावर अवलंबून आहे. तो मोठा झाला कार्यकर्त्याच्या भरोशावर आणि म्हणूनच आज मी पूर्ण लोकसभा मतदारसंघ फिरतो. मला काही त्रास बी होत नाही. कार्यकर्ते सर्व प्रचार करते, कार्यकर्ते झेंडे घेते. कार्यकर्ते किती खर्च करणार आहे? जे नियमाप्रमाणे 40 लाख रुपये मला पक्षाने दिले आणि 20 लाख रुपये माझ्याजवळचे, 60 लाख रुपये. त्यांनी स्टिंग ऑपरेशन मध्ये TV9च्या जे दाखवलेलं आहे ती बाब जी आहे ती त्यांनी मान्य केलेली नाही रामदास तडस, परंतु त्या स्टिंग ऑपरेशन मध्ये स्पष्ट दिसत आहे की रामदास तडस मान्य करतायत आणि त्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केलेलं आहे. कॅमेरामॅन सुजित राठोडसह गजानन माटे, TV9 मराठी, वर्धा. स्टिंग ऑपरेशन दाखवल्यानंतर रामदास तडस यांची ही प्रतिक्रिया होती. आम्हाला अपेक्षित होतं की ते हेच बोलणार, कारण 2014 मध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला जो खर्च दाखवला होता तो 49 लाखांचा होता. जे निवडणूक लढतात त्यांना चांगलं माहिती आहे की निवडणुकीसाठी नेमका खर्च येतो किती. इथे रामदास तडस, ब्रेकवर मला जायचंय, मात्र रामदास तडस यांची संपत्ती जी त्यांनी जाहीर केली आहे तेवढी फक्त मी तुम्हाला वाचून इथे दाखवते. तर त्यांची वैयक्तिक रोख रक्कम त्यांच्याकडे आहे 50,000 आणि पत्नीकडे आहे 60,000च्या आसपास. त्यांच्या बँक खात्यामध्ये आहेत 13,68,420 रुपये. त्यांच्या पत्नीच्या खात्यात आहेत 10,861 रुपये. त्यांची मालमत्ता सोनं, वाहनं, शेती, घर याची किंमत साधारणतः आहे 3,80,08,388 आणि पत्नीच्या नावावर आहे 2,22,09,153. हा आकडा आहे. त्यांनी ही संपत्ती जाहीर केलेली आहे आणि रामदास तडस म्हणतात मी गरीब आहे, कार्यकर्त्यांच्या पैशावर, लोकांनी दिलेल्या पैशांवर मी निवडणूक लढवतो. काय ते तुम्ही समजा. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. ऑपरेशन खासदार मध्ये रामदास तडस यांनी आणखी कोणता खुलासा केलेला आहे ते देखील तुम्ही पहा. लास्ट ईयर में कितना एक्सपेंसेस आपका हो गया था? 10 करोड़ 10 करोड़ रुपये हो गया था. तो अलग बात है कि लोगों ने आपको फंड दिया. हाँ, वो हमारे समाज के लोग भेजते फंड. अच्छा, और पक्ष पे और बिजनेस मैन जो भी आप जुड़े होंगे वो भी हेल्प कर देगा. तो मतलब अब सबसे ज्यादा खर्चा किस चीज में आया था सर आपका इसमें? जैसे बड़े बड़े ऐसे सम्मेलन देना, अभी खर्चे चालू हो गया हमारा. खर्चे चालू हो गया, सम्मेलन देना
बाकी जैसे आपने अभी बोला कि 25 करोड़ रुपए भारत इलेक्शन में आपका खर्च होगा, हाँ। तो सबसे ज्यादा बड़ा अमाउंट किस में खर्च होगा? जैसे सभा रहती है लोगों की, हाँ हाँ हाँ, मंत्री लोगों मंत्री की, लोगों की, हाँ। उसमें बहुत खर्चा था। वो हो गया एक, लगभग कितना और हम- खर्चा जाता है? 10 करोड़ रुपए खर्चा हो जाता है। कितना? 10 करोड़ 10 करोड़ रुपए। लगभग कितनी सभाएं होती है ऐसी? बहुत होती है, कम से कम 70 तो सभा होती है। 70 सभा होती है। अच्छा, दूसरा तो सारा पैसा कैश में देना पड़ता है इनको? सभा को करवा देता हूँ। दूसरा जी हमारे रहते बूथ प्रमुख, शक्ति प्रमुख, जैसे जिला परिषद सदस्य, पंचायत समिति सदस्य, नगर परिषद सदस्य, उनको पैसे देना पड़ता है। ओके, तो क्या करते हो, उनको गाड़ी देना पड़ता है। 100 तो गाड़ी रहती, 100 गाड़ी। अभी एक महीना 100 गाड़ी अच्छा, पकड़ लो कितना होता तो है। एक गाड़ी के लगभग कितना खर्चा जाता है? एक गाड़ी में समझो 2000 रुपये रोज, और बोले 5000 रुपये। 5 से 6,000 लगता है। रामदास तडस म्हणतात की मंत्र्यांच्या सभा होतात, मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होतात, त्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जातो. प्रत्येक हिशेब त्यांनी दाखवलेला आहे. ते तुम्ही देखील ऐकलं असेल. धनंजय शिंदे आपल्या सोबत आहेत. धनंजय, आप हा पक्षाची निर्मितीच भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये झालेली आहे. मात्र आपचे एक खासदार साधू सिंग हे देखील यामध्ये आहेत. मात्र आता तुम्हाला ते मी दाखवू शकत नाही. मात्र रामदास तडस काय म्हणतात? निवडणुकीसाठी कोट्यवधींचा खर्च, काळा पैसा सगळ्यात याच्या सेंटर पॉइंट आहे तो म्हणजे काळा पैसा. बरोबर आहे. तर म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही मला जर बघायला मिळाला तर त्याच्याबद्दल मी अधिक भाष्य करू शकेन. आम आदमी पक्षाचा जो काही खासदारकीचा उमेदवार आहे त्याच्याबद्दलचा. पण आपण आता भारतीय जनता पक्षाच्या खासदाराचं वक्तव्य ऐकलं. त्यांनी सांगितलं की 2014 मध्ये मी 5ही पैसे खर्च केलेले नाहीयेत. म्हणजे चौकीदार चोर तो है ही है, चौकीदार झूठा भी बोलता है आणि चौकीदार डरपोक सुद्धा आहे. कारण ह्या कार्यक्रमाला चौकीदारातर्फे कोणताही चौकीदार आलेला नाहीये आणि काळा पैसा हा तर आहेच. आणि आपण न्यूज पण दाखवत आहेत की काल रात्री अरुणाचल प्रदेशचे जे पेमा खांडू नावाचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या गाडीमध्ये 1,80,00,000 रुपयाची कॅश सापडली आणि आज सकाळी 10 वाजता पंतप्रधानांची सभा अरुणाचल प्रदेशमध्ये होती. आणि ह्या दोन गोष्टींचं म्हणजे कनेक्शन पण आपल्याला चर्चा करायला पाहिजे. त्याचबरोबर आपण बघितलं की महाराष्ट्रातली पहिली सभा जी वर्ध्याला झाली, वर्ध्याच्या सभेला लोकच आली नव्हती. म्हणजे नरेंद्र मोदींच्या ज्या काही सभा आहेत त्या सभा फ्लॉप ठरायला लागलेल्या आहेत आणि म्हणून पैसे देऊन लोकांना आणायचं ही जी काही भारतीय जनता पक्षामध्ये जी संस्कृती फोफवलेली आहे त्याच्या दृष्टीने हा काळा पैसा वापरला जातो. याचा सोर्स जो आहे आपण बघितलं असेल की जो डिमॉनिटायझेशन म्हणजे स्वतंत्र भारतातला सगळ्यात मोठा जनतेच्या तिजोरीवरचा दरोडा जो टाकला गेला, तर ह्या डिमॉनिटायझेशनच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष डायरेक्टर असणारी अहमदाबाद कोऑपरेटिव्ह बँकेकडे जवळजवळ 745 कोटी रुपयाची रक्कम जमा झालेली. त्याचबरोबर अजून एक या पॉइंटवर थांबवते मी तुम्हाला, कारण आणखी बरेच पॉइंट आहेत. आपल्याबरोबर अशोक वानखेडे सर आहेत. मला ब्रेकवर जायचंय. मात्र वानखेडे सर, निवडणुकांमध्ये खर्च होतो हे ऑन कॅमेरा सांगायला तयार होत नाहीत खासदार. मात्र स्टिंग ऑपरेशन मध्ये उघड झालं की किती खर्च होतो. खर्च होण्यापेक्षा हा सगळा काळा पैसा आहे. निखिला, निवडणूक आयोगाने जी लिमिट दिलेली आहे 70 लाखाची, ती लिमिट मध्ये सिगरेटच्या पॅकेटवर बाहेर जर लिहिलेलं असतं सिगरेट इज इंजुरियस टू हेल्थ, तसला तो डायलॉग आहे. या देशातल्या कुठल्याही खासदाराला निवडणूक लढवताना लाखो रुपये खर्च करावेच लागतात. इलेक्शन कमिशनचं दिलेलं लिमिट क्रॉस करावंच लागतं आणि त्याची पूर्ती तो ब्लॅक मनीनी करतो. हे शाश्वत सत्य आहे. याच्यात कुठेही विरोधाभास नाही. कुठली जरी पॉलिटिकल पार्टी म्हणत असेल की आम्ही वापरत नाही, तर ते स्वतःला मूर्ख समजतात आणि जनतेला मूर्ख बनवतात. सगळा देश, सगळे मतदाता त्यांना माहित आहे की किती खर्च होतो यांचा. आम आदमी पार्टीचा तिथे भेटला तर आम आदमी पार्टीला आम्ही इथे पाहतो ना दिल्लीमध्ये काय आहे चालू आता सध्या. ज्या वेबसाईटवर त्यांचे सगळे खर्च आणि डोनेशन येणार होते ते ऑटोमॅटिक एका वर्षापासून गायब झाले. कुठेही एंट्री दिसत नाही. कारण आता हिशोब द्यायचा नाही. इलेक्शन मध्ये खर्च होतो, पण या स्टिंग ऑपरेशन मध्ये एक गोष्ट कळली की तो पैशाची व्यवस्था होते कशी आणि खर्च होतो कसा. ते जे राजस्थानचे जे खासदार होते ते म्हणतात की पैसे कसे केंद्रीय ऑफिस मधून बीजेपीच्या हवाल्याने आमच्याकडे आले आणि मग ते हवाल्याने कसे येतात, तर ते अँब्युलन्स मध्ये तो कसा दिवा गर 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 करत येतो ते जे आनंदाने सांगत होते. तो जो आहे ती गोष्ट जनतेच्या समोर आलेली आहे आता. त्यामुळे
हाँ मैं खाऊंगा नहीं, खाने दूंगा नहीं, मैं ब्लैक मनी के खिलाफ हूं, फिर वो एम्ब्युलन्स में, ये देश की अर्थव्यवस्था कैसी एम्ब्युलन्स में घूमती है, एम्ब्युलन्स मध्ये देशाची अर्थव्यवस्था कशी फिरते ही लोकांना आता कळायला लागलेली जी, आहे. नक्कीच त्यामुळे सांगते, आज अक्षरशः हमाम में सब नंगे आहे असं जे म्हटलं जातं ते सगळे राजनीतिक दल, काँग्रेस असो, बीजेपी असो, आम असो किंवा कुठलीही पार्टी असो, सगळे आता सगळ्यांच्या समोर, जनतेच्या समोर आलेलं आहे. नक्कीच की हे मला black मलाही पैसे तेच कसे म्हणायचंय करतात, की कसे मोठमोठ्या नेत्यांच्या ब्लॅक सभेसाठी मनी कुठे आहे, कशा प्रकारे खर्च केला जातो, ब्लॅक मनी व्हाईट मनी कसा होतो हे देखील आपल्याला इथे कळलेलं आहे. महाराष्ट्रातले रामदास तडस आहेत आणि त्यामुळे आपण जास्त कनेक्ट होतो या सगळ्या गोष्टींशी की ते जे खुलासा करतायत की निवडणुकीसाठी खर्च कसा कसा केला जातो, हिशोब मांडलाय त्यांनी. आणखी मी तुम्हाला काही स्टिंग ऑपरेशन दाखवणार आहे. एक छोटासा ब्रेक इथे घेऊया आणि आपण लगेच परत येऊया. तुम्ही पाहताय ऑपरेशन खासदार, अर्थात 21 खासदारांचं हे स्टिंग ऑपरेशन आम्ही इथे केलेलं आहे. मात्र आपण महाराष्ट्रातले म्हणून रामदास तडस यांचं हे स्टिंग ऑपरेशन पाहतोय. रामदास तडस आणखी काय कबुली देत आहेत आमच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये ते देखील पहा. वोटर्स को भी कैश में देना पड़ता है, वो झोपड़पट्टी है, गरीब लोग हैं, कैश में देना पड़ता खुली बोलते हो खुली, है, खुली बोलते हैं 500 रुपये खुली. इलेक्शन टाइम पे, मतलब जब जैसे इलेक्शन कल होने वाला है हाँ। एक दिन पहले उसको दे दिया. मैंने अभी तक दिया नहीं, इसलिए अभी क्या आगे क्या होगा. क्या शराब और आपका जैसे लास्ट टाइम दिया होगा ना खाने की. अच्छा, लास्ट टाइम वो आपके बाकी लोगों ने किया था. वहाँ शराब को तो पिलानी पड़ती है यहाँ पर महाराष्ट्र में, कम ज़्यादा होता है अपने अपनी पिलानी पड़ती है. आगे आपको फंड तो हम लोग और ज्यादा अरेंज कर देंगे, लेकिन ये लेकिन हमारे 500 साल खर्चा करना पड़ता है, 5 साल में पूरा पैसा जब पूरा चालू रहता है. जैसे कि जैसे कभी मंडल का होगा, कबड्डी का टूर्नामेंट, हॉलीबॉल का टूर्नामेंट, अभी हमने कुश्ती लिया था, कुश्ती एसोसिएशन के अध्यक्ष भी रहे. 15 लाख रुपए खर्च हो गए. अच्छा, कोई खर्च नहीं. अभी कबड्डी का चालू है, किसकी मंदिर आती, किसकी मस्जिद आती, सब बांधकाम आता. फंड तो आपको महंगा हो गया पूरा सब. महंगा हो गया ना. निवडणुकीसाठी वापरला जाणारा सगळा पैसा हा रोखीनं असतो. डमी उमेदवार उभे करण्यासाठी 4-4 कोटी रुपये द्यावे लागतात. निवडणुकीसाठी 5 कोटी आपल्याला मिळालेले आहेत. पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारण्यासाठी देखील मी तयार आहे असं म्हणतायत रामदास तडस. निलमताई मुद्दा म्हणतायत. निलमताई, मिलिंद पवार तुमच्याकडे येते. नाही, मला मगापासून 2 मुद्दे मांडायचे. ते मला 2 मुद्दे मांडायचे. ते एक म्हणजे निखिलला नेहमीच अशा बातम्या येतात की पैसे सापडले किंवा दारू सापडली, इतकंच नव्हे तर छापे टाकले. निवडणूक आयोग निवडणुकीनंतर जाहीर पण करतो की आम्ही किती किती दारू किंवा पैसे जमा केले. मला प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर ते पैसे कोणाचे होते, ते जप्त केले का पैसे, का मूळच्या मालकांनी ते पैशाचा हिशोब काही जो काय असेल तो दाखवला आणि तो पटला निवडणूक आयोगाला. याची माहिती वेबसाईटवर ते टाकत असतील तर मला काही पाहण्यात आलं नाहीये. पण मुद्दा असा आहे माझा त्याच्यामध्ये की कित्येक वेळेला असं पण घटना घडली आहे की काही जिल्ह्यांमध्ये पोलीसच परस्पर धाडी टाकतात. शेवटी पुणे जिल्ह्यामध्ये तर स्वतः पोलीस आयुक्तांना सांगायची वेळ आली होती आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना की परस्पर कुठेही पोलिसांनी धाडी टाकायच्या नाहीयेत. निवडणूक आयोगाचे निरीक्षक असल्यावरती त्याच्यानंतर त्यांना अशा पद्धतीने गाड्यांची तपासणी करता येईल. उलट पक्षी असं देखील झालेलं आहे की ज्यांच्या गाड्या पोलिसांच्या तपासात काही लोकांच्या बरोबर उलट पास केल्या जातात. आम्ही पाहिलेत या गोष्टी डोळ्यांनी पूर्वी सुद्धा. तर आमच्या तुमचे कार्यक्रम निवडणूक आयोग सगळे पाहतो. तर आमची विनंती राहील निवडणूक आयोगाला की त्यांनी आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये हे पैसे कोणाचे कसे सापडले होते आणि त्या लोकांना काय शिक्षा झाली हे त्यांनी जाहीर तरी करावं कधीतरी. निलमताई, आमची अपेक्षा तर आहे की आमच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये जे काही भाजपचे खासदार आता सापडलेले आहेत त्यांच्यावर भाजपने देखील कारवाई करावी. स्वतःला ते चौकीदार म्हणतात त्यामुळे त्यांनी कारवाई करावी ही आमची देखील अपेक्षा असेल. मिलिंद पवार आपल्या सोबत आहेत, ऍडव्होकेट मिलिंद पवार. टेक्निकली 18 खासदार आहेत, 18 खासदार आहेत. नक्कीच निलमताई, निवडणूक आयोगाने इतर कारवाई पक्ष करावी. पण आहेत ना त्याच्यामध्ये. निवडणूक आयोगाने कारवाई करावी. मात्र नावं वाचून दाखव ना एकदा. 18 खासदार, 18 दाखवते तुम्हाला 18 खासदार कुठल्या पक्षाची ती नावं तर वाचून दाखव. निलमताई, सगळ्याच खासदारांची नावं तुम्हाला वाचून दाखवते मी. मात्र सर्वाधिक खासदार हे भाजपचे आहेत. भाजप स्वतःला चौकीदार म्हणतात आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की त्यांनी आधी नैतिकतेला धरून
त्यावर कारवाई करावी. सर्व मिलिंद पक्षांचे मिलिंद ज्यांचे पवार. आहेत त्यांची नावं वाचा ना. मिलिंद पवार. सपा असो, कोणतं प्रवीण निषाद असो, सर्व पक्षांची नावं एकदा समोर येऊ दे ना सगळ्यांच्या. मिलिंद पवार. हॅलो. बोला मिलिंद पवार. हो, चर्चा ऐकली सगळी. आता खरं म्हणजे असं आहे की नोटबंदी नंतर आता आमचे काही असे क्लायंट आहेत, बरीच चर्चा झाली. नोटबंदीनंतर माहितीच्या अधिकारात रिझर्व्ह बँकेला अर्ज केले की किती पैसे जमा झाले, किती खर्च झाले, रिझर्व्ह बँकेने नोटा छापल्यात किती. 2000च्या नोटा छापल्या आणि बंद झाल्या. आणि आज 2000च्या नोटा मार्केटमध्ये डुप्लिकेट फिरतायत आणि आता म्हणतायत की बांगलादेशमधून येत आहेत, पाकिस्तानमधून येत आहेत. म्हणजे असं जर सगळा कारभार असेल तर काळा पैसा येतो कुठून हे काही मी सांगायची गरज नाही. मला आठवतंय 10 वर्षापूर्वी आपल्या मला मिलिंद पवार, माझा थेट कुठेतरी प्रश्न चॅनलला आहे. होतं. मिलिंद पवार, माझा थेट प्रश्न आहे या ठिकाणी की अशा खासदारांवर कारवाई करता येऊ शकते का? निवडणूक आयुक्त, निवडणूक आयोग यावर कारवाई करू शकतं का? कारवाई त्यावर होऊ शकते जर एखाद्या उमेदवाराने सांगितलं की मी करोड रुपये आता खर्च करणार आहे, तर त्या उमेदवारावरती निवडणूक आयोगाने पोलिसांना सांगून बारीक लक्ष ठेवून हा नेमका खर्च करतोय कुठं, कोणाच्या हातामध्ये पैसे देतात. कारण त्यांनी जरी स्ट्रिंग मध्ये 25 कोटी सांगितले असेल तरी माझ्या माहितीप्रमाणे ते देखील कमीच आहेत असं मला वाटतं. कारण गोपीनाथ मुंडेंनी 10 वर्षापूर्वी एका भाषणामध्ये ते बोलले होते, युट्यूबला गेले तर आजही भाषण दिसेल तुम्हाला, की माझी पहिली खासदारकीची निवडणूक 5 कोटी खर्च आला आणि ह्या निवडणुकीला मला 11 कोटी खर्च आला. वर जाहीर सभेत ते बोलले होते. आजही तुम्ही युट्यूबला गेले तर तुम्हाला ते भाषण दिसून येईल. त्यामुळे हा काळा पैसा येतो. आता खरं मानसिकतेचा प्रश्न, निवडणूक आयोगाने कारवाई करायची की नाही, निवडणूक कारवाई करणार, गुन्हे दाखल होतील. मी थोडंसं लवकर रिएक्शन घेते कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. नवाबाई. असं आहे की आता हे सगळं एक्सपोज केल्यानंतर निवडणूक आयोगाची स्वतःची जबाबदारी आहे की हे तुमच्याकडून त्यांनी टेप मागून घेतलं पाहिजे, त्याची कुठेतरी चौकशी करून या सगळ्यांना नोटिसा पाठवून म्हणजे त्याच्या सत्यता तपासून मग हे सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी आहे. आणि आता तर काय शेवटच्या हे लोकसभा डिझॉल्व झालेली नाही तर स्पीकरची पण जबाबदारी याच्यात वाढणार होती. आता लोकसभेच्या डिझॉल्युशन नंतर स्पीकरचा रोल राहिलेला नाही, पण यांना कुठेतरी निवडणूक आयोगांना पुढे येऊन याच्यावर इन्क्वायरी करून कारवाई करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे. हरिभाऊ राठोड, त्यांना सांगू की बाबा हरिभाऊ राठोड, एम के राघवन काँग्रेसचे खासदार, एम के राघवन आता देखील उमेदवार आहेत, ते देखील सापडलेत आमच्या स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. काँग्रेसचे जरी असले तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण हे सगळे 17-18 खासदार जे आहेत भारतीय जनता पार्टीचे, तर खरं म्हणजे निखिलाजी हे एवढ्या स्तरावर गेलेले आहेत की हे तर काही गोष्टी आल्या नाही, सांगितल्या नाही त्यांनी. याच्याही पलीकडे आहे भारतीय जनता पार्टी. म्हणजे ज्या पंतप्रधानांनी रिझर्व्ह बँक आपल्या ताब्यात घेतली, सगळे जे नियम डावलून त्यांना काही अधिकार नव्हता हा नोटाबंदी करण्याचा, त्याच्याबद्दल स्टेटमेंट करण्याचा, ते जाहीर करण्याचा काही अधिकार नव्हता. आणि अशा पद्धतीने ही जी संस्था आहे ही स्वायत्त संस्था ताब्यात घेऊन या देशामध्ये संविधानाला ठोकर मारली या लोकांनी आणि काळा पैसा जमा केलेला आहे. खरं म्हणजे या प्रसंगी मला टी एन शेषनची आठवण होते. त्यांनी एवढी सुधारणा आणली होती आणि आताही याच्यात सुधारणा करण्याचा वाव आहे का म्हणजे या सगळ्या सभा बंद केल्या पाहिजे. हे जेवणावेळी, भोजनावेळी गाड्या, लाऊडस्पीकर सगळे बंद केले पाहिजे आणि सगळ्यांना टीव्हीवर आणून सगळ्यांना 5-5 मिनिट दिला पाहिजे आणि ऑनलाईनच आता मतदान झालं पाहिजे. हा सगळा खर्च बंद झाला पाहिजे. एक वेगळा मुद्दा हे मांडताय सगळं हरिभाऊ प्रदर्शन बंद झालं अशोक पाहिजे. वानखेडे सर. मी निखिला असं म्हणतोय की जे तळस म्हणतात की मी 25 करोड रुपये मला खर्च येतो, वर्ध्याच्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये मला नाही वाटत 25 करोड रुपये खर्च येतील. परंतु जी कंपनी समोर उभी होती ती कंपनी म्हणत होती की तुमच्या इलेक्शनचा खर्च आम्ही उचलतो. त्यामुळे त्यांनी हा मोठा आकडा अजून फुगवून सांगितला. कारण असे बरेचसे खासदार आहे या देशात, ते निवडणूक लढवल्यानंतर प्लस मध्ये असतात. म्हणजे निवडणुकीला तिकीट मिळालं की इतक्या ठिकाणीवरनं ते फंड गोळा करतात आणि त्या फंडामधला अर्धा पैसा खर्च करायचा आणि अर्धा आपला गंगाजळी म्हणून घरी ठेवायचा.
इलेक्शन हा कमाईचा एक जरिया आहे, तो एक कमाईची साधन आहे कित्येक खासदारांसाठी. हे वैयक्तिक दृष्ट्या मी कितीतरी खासदारांची नावं घेऊ शकतो, पण आता ते चांगलं दिसणार नाही की जे लोक इलेक्शन नंतर खूप नवीन गाड्या घेतात, नवीन घरं बांधतात, कारण इलेक्शन मध्ये घेतलेल्या फंडातला काही पैसा खर्च करून मग पुन्हा तो ब्लॅक पैसा व्हाईट करण्याच्या मार्गावर असतात. बरोबर. त्यामुळे कुठलीही पॉलिटिकल पार्टी, आता ताई म्हणतात की तुम्ही सगळ्यांची नावं घ्या, कुठलीही पॉलिटिकल पार्टी, शिवसेना सुद्धा धुतलेली नाहीये. शिवसेनेचे जर उद्या जर त्यांनी म्हटलं की शिवसेनेमध्ये बिलकुल खर्चच होत नाही, इलेक्शन कमिशन प्रमाणेच खर्च होतो, तर मग ते एकदम अतिशय ते जे वक्तव्य असेल ते अविश्वसनीय वक्तव्य असेल. कारण उद्या जर एक स्टिंग झालं तर ते म्हणतील चला एक माणूस सापडला, अजून बाकी सर्व ठीक आहे. ओव्हरऑल हे म्हणायचं आहे की प्रत्येक पॉलिटिकल पार्टीमध्ये हा त्रास आहे. प्रत्येक पॉलिटिकल पार्टी हवाला मार्गाचा उपयोग करतो. प्रत्येक पॉलिटिकल पार्टी, एक आरोप इथे हे लागतात की CISF जे पूर्ण एअरपोर्टची जबाबदारी घेते, त्या CISFच्या DG 3 महिन्यापूर्वी अपॉइंट होतो आणि त्या पॅनल मधल्या सगळ्या लोकांना डावलून एका ज्युनियर माणसाला जेव्हा DG केलं जातं तेव्हा लोकांच्या मनात प्रश्न येतो की काय भारतीय जनता पार्टी त्या DGचा उपयोग बाय एअर कॅश कॅरी करण्यासाठी तर होत नाही ना. कारण CISF जर त्याच्या ताब्यात असलं तर मग कुठल्याही एअरपोर्टवरनं कुठेही तुम्ही पैसा घेऊन जाऊ शकता. या बऱ्याचशा गोष्टी आता समोर येतील. आज TV9नी जे एक्सपोज केलं त्यानंतर याच्या फॉलोअप स्टोरीज आता तुम्हाला आठवडाभर ऐकायला मिळेल की कुठे कुठे कसा कसा पैसा गेला, कुठल्या कुठल्या लोकांना कुठे कुठे अपॉइंटमेंट आउट ऑफ वेज दिला गेली. जी नक्कीच. यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा होता धनंजय शिंदे की इथे रामदास तडस म्हणतात की इथे डमी उमेदवार उभे करण्यासाठी 4-4 कोटी रुपये खर्च केले जातात, म्हणजे डमी उमेदवार सुद्धा उभे केले जातात. हो, डमी उमेदवारांचं म्हणजे आम्ही बघितलंय 2014च्या मुंबईतल्या इलेक्शन मध्ये, म्हणजे ईशान्य मुंबईमध्ये बरेच डमी उमेदवार उभे केलेले किंवा भारतीय जनता पक्षाने बरेच केलेले. तर त्यांचा 2 प्रकारे वापर केला गेला त्यांनी, की एक तर म्हणजे त्यांना मतं फोडण्यासाठी त्यांचा वापर केला गेला, विशिष्ट जातीचा किंवा धर्माचा किंवा विशिष्ट समूहांमध्ये ज्याची ताकद आहे अशा लोकांना तिकीट दिलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्शन ज्यावेळेस काउंटिंग असतं किंवा इलेक्शनची जी प्रक्रिया असते मतदानाच्या दिवशी, तर ह्या डमी उमेदवारांचे जे काही कार्यकर्ते असतात, मग तो बूथ एजंट असेल किंवा बाकीची जी सहकारी मंडळी असतील, तर ती ही अधिकृत म्हणजे मुख्य पक्षाच्या उमेदवाराला मदत करताना आम्हाला दिसलेलं. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण द्यायचं सांगेन तर मेधा पाटकरांच्या ईशान्य मुंबईसाठी मी कॉन्स्टिट्युएन्सी सपोर्ट मॅनेजर होतो. आमच्याकडे कार्यकर्ते नव्हते, जवळजवळ एकूण 1800 बूथ आहेत, आमच्याकडे 250 फक्त बूथ एजंट्स होते. आणि किरीट सोमय्यांचं मी नाव घेऊन सांगतो तुम्हाला, त्यांनी डमी उमेदवार केलेले. तर त्या डमी स्वतःचे 1800 बूथ एजंट तर त्यांच्याकडे होतेच, पण डमी उमेदवाराचे 1800 म्हणजे अशी 3600 लोकांची फौज इलेक्शनच्या दिवशी त्यांचे म्हणजे सगळं काम करत होते. वर्सेस आमच्याकडे फक्त 250 लोक होती. आणि दुसरा मगाशी वानखेडेंनी जो मुद्दा सांगितला, तर आम आदमी पक्ष जो आहे, आमचे जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत तुम्ही बघितलं असेल, 93% ट्रान्झॅक्शन जे आहेत ते चेकने झालेले आहेत, ऑनलाईन झालेले आहेत, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आम्ही खर्च किंवा डोनर्सची नावं पण वेबसाईटवर टाकायचो. पण दुःखाची बाब ही अशी की भारतीय जनता पक्षाने काय केलेलं, इन्कम टॅक्स ऑफिसर्सच्या माध्यमातून जे डोनर्स होते त्यांच्या मागे चौकशी लावली आणि म्हणून आम्हाला नाईलाजाने आमच्या डोनर्सची लिस्ट वेबसाईटवरनं काढावी लागली. राहता राहिला मात्र सपाचेही साधू सिंग याच्यामध्ये आहेत. साधू सिंग त्याच्यामुळे नाव नाहीये दिल्ली मधलं, छोटं नाव नाहीये आहे. म्हणजे आमची विनंती हीच राहील इलेक्शन आयोगाला की जो काही कायदा आहे, कसा इन्कम टॅक्स जाणार. नाही त्यांना फोन केलेला नाही, त्यांना फोन केले गेले. तुमचं मॅक्झिमम डोनेशन बाहेर नाही यायचं आउट ऑफ इंडिया. सर नाही, त्यांना फोन केले गेले आणि त्यांची जे काही इन्कम टॅक्स डिटेल्स आहेत ते मागितले गेले. म्हणजे भारतीय जनता पक्षाने आमच्या डोनर्सला सुद्धा टार्गेट केलेलं आणि म्हणून 1 वर्षापासून आम्ही डोनर्सची लिस्ट वेबसाईटवर टाकत नाही. हा एक वेगळा मुद्दा आहे. उमेदवार तर ठीक आहे, पक्ष सुद्धा उभे करतात. उमेदवार ठीक आहे, एखादा पक्ष सुद्धा उभा करून डमी उमेदवार उमेदवार ठीक आहे, पक्ष काढतात आणि पक्षाला पुढे आणतात. हा सुद्धा मोठ्या प्रमाणात डमी पक्षच काढतात. डमी पक्षात असतो तो मत काढण्यासाठी आणि कोणाला तरी फायदा पोहोचवण्यासाठी. डमी उमेदवारासंदर्भात डमी उमेदवार करतातच, अनेक ठिकाणी लोक करतात हा प्रकार. गेल्या वेळेला अनंत गीते रायगडला ज्या वेळेला उभे होते तर आम्हाला अनेक ठिकाणी असा प्रकार दिसतो की वेगवेगळ्या त्याच नावाचे उमेदवार शोधले जातात. तर प्रश्न काय माहितीये का, हे पहा वानखेडे जे बोलतायत ना की हा खर्चाची मोहीम वाढवली पाहिजे,
त्याची जी रक्कम आहे ती, याच्यात काही शंकाच नाही आहे. पण आता काय माहिती आहे का, मला मतदारांवर टीका करायची नाही आहे, पण मी अनेक ठिकाणी काय पाहते की 3-4 लोकसुद्धा त्यांना खूप नोकझोक पाहिजे असतो, खूप असं त्याचा ज्याला आपण म्हणू खूप. आता हरिभाऊ राठोड बोलले ऑनलाईन करा. अरे प्रश्न असा आहे की काही लोक तर ते सगळीच ऑनलाईन ताब्यात घेऊन टाकतील, मतदारांना अधिकारच मिळणार नाही काही झालं नाही तर. ऑलरेडी आज आपण बघतोय की ईव्हीएम मशीन बद्दलचे बरेच लोकांचे प्रश्न आहेत आंदोलनात. त्यामुळे माझा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये आता मी तर तुम्हाला विनंती करीन TV9ला की तुम्ही स्वतः कंप्लेंट का करत नाही यार. तुमच्याकडे जर का रेकॉर्डिंग आहेत तुम्ही तक्रार द्या, त्याची चौकशी करा. आणि दुसरा असा खरा मुद्दा आहे की जसं उमेदवार खर्च करतो तसं मी समर्थन करत नाही खर्चाचं, पण काही वेळेला त्याचे समर्थक पण खर्च करत असतात. राजकीय पक्षांनीही काही नैतिकता दाखवावी, त्यांनीही काहीतरी कारवाई करावी, कारण प्रश्न हा काळ्या पैशाचा आहे. राजकीय पक्षांना काय हौस आहे का स्वतःचे उगाच पैसे खर्च करायला? नाईलाज असतो त्याच ठिकाणी खर्च करायला जातो, असं उगाच खर्च कोण करत नसतं ना. कारण प्रश्न असा आहे की तो खर्च परत कुठून आणणार. त्यामुळे जे उमेदवार डाऊन टू अर्थ असतात ना, त्यांना असं भलतीकडून पैसा करायला पण लागत नाही खर्च. कमीत कमी पैशातच खर्च करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्यानुसार आम्ही करतो. परंतु मर्यादा पाळण्याच्या संदर्भामध्ये खूप काटेकोरपणा करता करता शेवटी खूप दमछाक होते उमेदवारांची, ही पण वस्तुस्थिती आहे. नक्कीच. एक छोटासा ब्रेक इथे मी घेते, आणखी रामदास तडस काय म्हणतात ते देखील तुम्हाला दाखवेन. एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर मिलिंद पवार, ऍडव्होकेट मिलिंद पवार, अर्थात या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगानं थेटपणे काय कारवाई करावी असं तुम्हाला वाटतं? थोडक्यात सांगाल अगदी. ह्याच्यामध्ये जर एखाद्या उमेदवाराने दिलेल्या लिमिटपेक्षा जास्त पैसे खर्च केले असं जर आढळून आलं, निश्चितपणे निवडणूक आयोग त्यावर कारवाई करेल. इव्हन दो जर असं कोणी सापडलं तर अपोजिटचे उमेदवार आहेत त्यांना देखील त्या उमेदवाराच्या विरोधात फौजदारी कारवाई करता येईल, तक्रारी देता येतील, इव्हन दिवाणी न्यायालयात दावे देखील दाखल करता येतील. पण या प्रोसिजरला सगळा वेळ लागतो, अनेक वर्ष पिटिशन चालू राहतात आणि म्हणून सर्वसामान्य लोक न्यायालयात किंवा पोलिसात जायला मागत नाहीत. म्हणून माझं असं म्हणणं की निवडणूक आयोगाने स्वतःहून ती कारवाई केली तर निश्चितपणे समाजामध्ये चांगला संदेश जाईल. बरोबर. नवाब मलिक, रामदास तडस यांचं स्टिंग ऑपरेशन आम्ही इथे तुम्हाला दाखवलं. नीलमताई म्हणतात की तुम्ही या संदर्भात तक्रार दाखल करा, मात्र विरोधी पक्ष म्हणून तुम्ही करणार का? निश्चित रूपाने जसं आता पवारजी बोलले, तिकडचे जे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्ष आहे, त्यांच्या पत्रावर जे रिटर्निंग ऑफिसर आहे, महाराष्ट्राचे CEO आहे आणि निवडणूक आयोग आहे, त्यांच्याकडे ही तक्रार निश्चित रूपाने दाखल होणार आहे. आज नाही तर उद्या. हे म्हणजे सगळे जे टेप्स आहेत ते मागून मग त्याच्या सगळं रायटिंगमध्ये काय काय ते बोलले काय हे सगळं घेऊन निश्चित रूपाने तक्रार होणारच आहे. हरिभाऊ राठोड, काँग्रेसने एक नैतिक जबाबदारी घेऊन जे काही त्यांचे खासदार सापडलेले आहेत, तुमचे खासदार सापडलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई करणार पक्ष? निश्चितपणे आमचा पक्ष कारवाई करेल. अशा पद्धतीने जे नियमबाह्य काम झालेलं आहे आणि आमचा पक्ष निवडणूक आयोगाकडे पण तक्रार दाखल करेल आणि आम्ही स्वतः करू. परंतु ताईंनी जे सांगितलं ना ते खरं आहे. अशा कारवाई होतात, पकडल्या जातात, पोलीस केस होतात, त्याच्या पुढे काही दिसत नाही, पाडे लोकांसमोर येत नाही की काय झालं नेमकी, याच्या गुन्ह्यामध्ये यांना काय शिक्षा झाली, हे कधीच होत नाही. ह्याच्यात सुद्धा मला वाटते की त्यानंतर मला वाटत नाही की निवडणूक आयोग सुद्धा पक्षपणे काम करत असेल. वानखेडे सर, यात हरिभाऊ राठोड जे म्हणतात की आम्ही कार्यवाही करू, पण मला याच्यात कार्यवाही होईल अशी शंका आहे. त्याचं मुख्य कारण राजस्थानच्या कोहलींनी जे स्टेटमेंट दिलं आणि क्लिअर कट ऐकायला येतं, ते म्हणतो की पार्टीनी 80 लाखाचा फंड पाठवला, पार्टीनी हवाल्याने पाठवला केंद्रीय कार्यालयाने. तर मग केंद्रीय कार्यालय म्हणजे कोण? आणि केंद्रीय कार्यालयाच्या विरुद्धच ऍक्शन करणार का? की फक्त हवाल्याने पैसा पाठवला हे जनतेसमोर सांगितलं म्हणून त्या कोहलीवर कार्यवाही होईल? कोहलीनी जे मोडस अप्रेंटिस सांगितलं की हवाल्याने पैसा येतो, तो कसा त्या अँब्युलन्स मध्ये येतो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सेंट्रल ऑफिस आहे. ते म्हणतात आम्हाला अर्धा पैसा 40 लाखाचा चेक मिळतो आणि बाकी पैसा हवाल्याने येतो. हे जेव्हा तो कॅन्डिडेट उमेदवार सांगतो आणि केंद्रीय ऑफिस मधून येतो म्हणतो, तर मग त्या केंद्रीय ऑफिस किंवा जो खजांची आहेत पार्टीचे, काय त्याच्यावर ऍक्शन होणार? भारतीय जनता पार्टी त्याच्यावर ऍक्शन करणार?
नक्कीच महत्वाचा प्रश्न आहे हा, खरंच महत्वाचा आहे. धनंजय, नाही, पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई तर करूच, पण मला असं वाटतं इलेक्शन आयोगाने सुद्धा प्रोएक्टिव्हली अशा घटनांवर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून ह्या अशा घटना परत घडणार नाहीत किंवा कुठेतरी थोडासा तरी आळा बसेल. नक्कीच निवडणूक आयोगानं तर लक्ष ठेवावंच, मात्र त्याचबरोबर पक्षांनी देखील यावर लक्ष ठेवावं. मात्र कुठलाही पक्ष हे करणार नाही हे माहिती. नीलमताई, नाही, मला एक सांगायचं आहे, पण मी एक अशा पद्धतीच्या दाव्याचं स्वतः त्याचं संपूर्ण तपासणी केलेली आहे. जेव्हा चॅनेलवर एखादी गोष्ट येते ना निखिला, आमच्यासमोर म्हणजे आमच्या विधिमंडळासमोर हा चर्चा चालली आता की फोरेन्सिक कडून त्या ते आपण तपासून घ्यायचं का, आवाज किंवा ती व्यक्ती खरी आहे का खोटी आहे. ठीक आहे, तुम्ही विश्वासार्ह आहात, मी एक क्षणभर चर्चेसाठी गृहीत धरते, पण अशा वेगवेगळ्या ज्या व्हिडिओ कॅसेट्स येतात तर त्यांच्या फोरेन्सिक टेस्ट केल्याशिवाय पुढे काहीच कारवाई होऊ शकत नाही ना. आणि त्याच्यामुळे आम्ही तर आता आमचा रिपोर्ट यायचा आहे अजून, पण आम्ही तर एक विनंती करणार आहोत की जेव्हा तुम्ही अशी देता ऑपरेशन्स तर तुम्हीच फोरेन्सिक कडून चेक करून द्या ना, कारण नाहीतर आम्हाला पुढे सगळी जबाबदारी मीडियावर टाकता येणार नाही. मुळात म्हणजे 21 खासदारांचं जेव्हा आम्ही स्टिंग ऑपरेशन करतो त्यावेळेला ते सगळं काही खोटं असतं असं होऊ शकत नाही. बेसिक नॉर्म्स असतात यासाठी. जर हे खोटं असेल, या लोकांच्या हिताचं नसेल तर कारवाई सुद्धा होऊ शकते याची जाणीव आम्हाला आहे. आणि त्यामुळे त्याच विश्वासार्हतेनं हे स्टिंग ऑपरेशन आम्ही या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. सगळे नॉर्म्स पाळून हे ऑपरेशन आम्ही या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय. वानखेडे, अगदी थोडक्यात. एक मिनिट नीलमताई, हे स्टिंग ऑपरेशन कोणी दुसऱ्यांनी केलं आणि आम्ही दाखवतो असं नाहीये. हे स्टिंग ऑपरेशन आमच्या टीमनी केलं. नाही, मला मान्य आहे आमच्या टीमची त्याच्या विश्वासासाठी आम्ही उभे आहोत इथे. TV9 इज रेडी टू टेक एनी रिस्पॉन्सिबिलिटी. फक्त कारण आम्ही स्वतः करून आमच्या टीमनी केलं ते, त्यामुळे आम्हाला माहिती त्याच्यात काही नकलीपणा नाही किंवा काही डॉक्टर झालेलं नाही. तुम्ही तक्रार करा. तुमचा विश्वास नसू शकतो, मी अग्री करतो. मग तुम्ही ऑफिशियल तक्रार करा, म्हणून ते मी विनंती केली तुम्हाला. आम्हाला सरकारने मागितलं, तुम्ही ऑफिशियल तक्रार करा. आमचं खरं आहे ऑपरेशन, तुम्ही तक्रार करा ना. मी सांगते ना तुम्हाला, मी विनंती करते तुम्हाला की तुम्ही तक्रार करा ऑफिशियल. तुम्ही जर का स्टँड बाय आहात त्याच्याबरोबर समोर ठेवलेलं आहे. नक्कीच आम्ही खरं तर आता वाट पाहतोय की ते पक्ष आपापल्या या खासदारांवर काही कारवाई करणार आहेत का, आणि या मुळावर खरं तर घाव घालणार आहेत का, आणि निवडणूक आयोग आता यावर काय पाऊल उचलतं, काय कारवाई करतं, याकडे आमचं खरं तर लक्ष असणार. या संदर्भातली आणखी स्टिंग ऑपरेशन रात्री 8 वाजता पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. धन्यवाद तुम्ही सगळे या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. या चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.